अज्ञात सभासदांनी रात्रीत बदलल्याची माहिती समोर येते। राजा विजयसिंह डफळे साखर कारखाना असं नवीन फलक कारखान्याच्या कमानीवर लावलाय। मात्र काहीच दिवसांपूर्वी जतच्या राजारामबापू पाटील साखर कारखान्याचा यंदा दुराडा पेटू देणार नाही असा इशारा आमदार गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटील यांना दिलेला। तर कारखान्याच्या नाव बदलाचं गोपीचंद पडळकरांनी एक प्रकारे समर्थनच केलंय। शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून या घटनेचा निषेध व्यक्त होतोय। कारखान्याच्या कमानीवर ज्या डफळेंचं नाव ठेवलंय ते कोण आहेत ते बघूया। राजे विजयसिंह डफळे जत संस्थानाचे शेवटचे राजे। 1928 ते 48 हा त्यांचा कार्यकाळ आहे। राजे डफळे यांच्या नावाने अनेक संस्थांची निर्मिती झालेली आहे। तर जत तालुक्यातील जनतेच्या कष्टातून आणि सहभागातून संस्थांची निर्मिती झाली। तर कारखान्याच्या नाव बदलावर गोपीचंद पडळकर काय म्हणतात, त्यांनी काय प्रतिक्रिया दिली तेही बघूया। या कारखान्याच्या नावाचा बदल करण्याची प्रक्रिया पूर्ण केली नाही। आता साखर आयुक्त याबद्दल अत्यंत व्यवस्थितपणे सविस्तरपणे आपल्याला माहिती देतील। माझ्याकडे ती अधिकृत माहिती नाही, परंतु जी जबाबदार लोक आहेत ज्यांनी कारखान्यामध्ये काम केलंय त्यांचं असं म्हणणं आहे की राजे विजयसिंह डफळे कारखाना असंच नाव या कारखान्याचं आहे। परंतु जरी आता त्यांनी नाव बदललं तरी आम्ही संघर्ष चालू ठेवणार आहे। जोपर्यंत हा कारखाना सहकारी होत नाही, सभासदांचा होत नाही, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही। तर राजकीय फायद्यासाठी स्टंटबाजी केली जाते असा आरोप युवक राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आलाय। चुकीच्या पद्धतीनं घटना तयार करणे, महाराष्ट्रात सगळीकडे वादाचं चित्र निर्माण करणं आणि खऱ्या अर्थानं लोकांच्या हाताला काम देणारा हा कारखाना आहे। तर या कारखान्याच्या बाबतीत चुकीच्या वल्गना करणं, चुकीच्या गोष्टी करणं आणि लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करणं याच्या पलीकडे इथल्या काही लोकांना जमत नाही। त्यामुळे कदाचित अशा प्रकारच्या मंडळी